साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हरती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. कसं वाटतंय आता? निलिमा, ही बॅग, हे चिखल, हे सगळं असं कसं? माधव, आ, जायचं म्हणून मी बॅग भरली होती, सगळं सामान पॅक केलं होतं, पण त्याच्यात चिखल कसा आला ते नाही माहिती मला. तेच तर. आणि कोणीतरी केलं असेल. कोण करू शकणार आहे हे? हं? मला तर वाटतं हे हे भानामतीचा प्रकार असावा. काही बोलू नकोस आता, तुला आरामाची गरज आहे. डॉक्टरांना बोलावलंय, येतील इथं. ते बोलवायचं डॉक्टरांका याच्यानं काय होणार नाही. हा आपल्यात कळून काय उपयोग, यांका कळूच नको. दत्ता, काहीतरी बघू होय रे. आय मी सांगून थकलंय. हा वहिनी, तो कशावरच विश्वास बसत नाही. आता काय सांगायचं त्यांका? तुम्ही सांगू पण नको. सारखं सारखं अपमान करून घेऊची हाऊस हा का? अगो पण तो भाव हा त्याचो. या भावाच्या बायकोक कळूक नको. त्यांच्या भल्यासाठीच बोलतात ना, पण ऐकली तर खरा. गावात इली हा तर कसले कपडे घालता, कशी राहता? अण्णा असते तर त्यांनी साडीच घालूक सांगितल्यानी असती. असली थेर त्यांनी नाही चालवून घेतल्यानी असती. आई अगं, काकीला सवय नसेल साडीची. हा, शहरात बायका साडी नेसत नाही काय, सगळे ड्रेस मध्येच असतात काय? माझं लग्न जमला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी साडी नेसूक लागली. होता सर या बघा, आता लय होता. नदी आधी वाढो काढलेलो बरेव काय हो. संकट येताना दिसता, खबरदार घेऊकच होई. येवा डॉक्टरांनो. खाया पेशंट खाया, तो वर आहे, आपण जाऊ वर. हो, देवा बॅग. हो, या. मी पण येते. पूर्वा, चल गो बाय, भाऊजींका पैस बनवायचे. वहिनी, डॉक्टर आले. या डॉक्टर. माधव, डॉक्टर आलेत. हे पेशंट काय? हो. या बसा, चेक करा. काय झाला? माझी सून मुंबईत निघाली होती, त्याच्यासाठी बॅग भरल्यान, हे ना ती उघडल्यान, आणि हात सामान नव्हता, कपडे नव्हते, ह्या असो चिखल. तेव्हापासून पोरानं अंग काढल्याने हो. डॉक्टर, ताप आलाय त्याला. टेम्परेचर सारखं फ्लक्च्युएट होतंय. तुम्ही प्लीज चेक करा. हो हो. ताप असा अंगात, तेव्हा गोळी देतोय. ते सकाळ, दुपार आणि रात्री असे डोस घ्यावा. आणखी काय? आणि हा, बाहेरचा काय असला तर बघून घ्यावा.
आम्ही तरी किती करतलो. काय होय. तुम्ही डॉक्टर आहात हे विसरताय का तुम्ही? या सगळ्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता? बघलोय मी माणसा एका फटक्यात जाताना. लय जणांवर खूप उपचार केलं पण काय उपयोग झालो नाही. आणि शेवटी थय थय माणसा गेली तेव्हा बचावली. ह्या पण असतात ना. झाला बघितलास, गुरव सांगताव त्या खोटा नाही, तोच हायस लोक डॉक्टर हा, सगळा बरा करता. हा तेकाच दाखवून घ्यावा, तोच सगळा उतरवतलो. काय बोलताय तुम्ही हे? डॉक्टरांना देव मानतात आणि हा असा पेशा आहे ज्यात माणसाला मरणाच्या दारातून परत आणलं जातं. आई साहेब तुम्हीच सांगा यांका, माझा काय ऐकतली येत नाही. डॉक्टर तुम्ही एक काम करा, इंजेक्शन द्या. काय इंजेक्शन? नको नको. अहो आराम पडेल त्याला. अहो त्यांका आराम मिळात पण माका देऊक जमा होया ना. तुम्ही डॉक्टरच आहात ना नक्की? होय पण मग इंजेक्शन देताना भीती वाटता. मला इंजेक्शन घ्यायला भीती वाटते. माधव इंजेक्शन घे. अगं, डॉक्टर तुम्ही पॅरासिटामॉल द्या. हा तुमका कसा माहिती? तुम्ही डॉक्टर असाच की काय? मी सायंटिस्ट आहे आणि एवढ्या बेसिक गोष्टींचं ज्ञान तर असायलाच हवं सगळ्यांना. ता हाच हो, पण इंजेक्शन माझ्या बॅगेत याकच इंजेक्शन आहे. अहो मग द्या ते. ता पण बरेच दिवस वापरलेला नाही हा. मग आधी एक्सपायरी डेट चेक करा आणि मग द्या. कमरेवर देऊ ना? हातावर द्या. अहो नीट द्या इंजेक्शन, निडल लागेल त्याला. झालं का? हो. हा थँक्यू. हा थँक्यू. दिलंय एकदा तर पहिलाच इंजेक्शन कोणाक तरी. काय दत्ता? गुरुवांनो तुम्ही? होय. बरं झालं इलास. सरिता चहा घेऊन ये गो. माधवची तब्येत कशी आता? त्यांनी चिखल बघल्यान आणि त्याका ताप भरलो. सगळं कळला. माका काय कळणार नाही तर सांग. तरी मी सांगलेलं माझं ऐका, पण तुझ्या वहिनीचा विश्वास बसणार नाही. आता कळात. सगळा कळता पण वळत नाही, त्यातली गत हा. आता काय डोकं आपटून घ्यायचं का त्यांच्या समोर? घेवा चाय घेवा. डॉक्टर साहेब काय म्हणतात? तब्येत बरी आहे ना? होय होय होय. तुम्ही दिलास तो अंगारो लावलेलं आहे काल. चाय घेतात? चाय? होय, होय. त्यांच्यासाठी ठेवलंय असते पण दूधच संपलंय. पेशंट कसो हा? ताप उतारलो मा? नाही अजून. औषधा दिलंय, इंजेक्शन पण दिलंय. हा हा. काय तुम्ही इंजेक्शन दिल्यात? माका आपला जमला तितक्या केलंय. आता पुढे तुम्ही जाऊन जर बघशात तर बरा होत. चला येतोय मी. या गुरुवानो तुम्ही एकदा बघून घेवाच. या औषधा गोळी यांनी काय होऊचो नाही. खरा तुमचा वहिनी, पण मी सांगलेला ऐका होया ना कोणीतरी. थांबा. निलिमा अगं तुझं घो आजारी पडलो हा तरी तू किती कसा वागतस? काय गरज आहे? डॉक्टरांनी औषध दिलंय,
मग कुणीही वरती बघायला जायची काय गरज आहे? वहिनी जरा थांबा. तो माझा नवरा आहे, त्याचा आजारपण काढायला मी समर्थ आहे. तो माझो पण लेक असा. उद्या ते काय झाला तर काही होणार नाही. आणि माधव एकदा बरा झाला की आम्ही इथून निघून जाणार आहोत, सगळ्यापासून लांब. कसे जाणार? ह्या घर सोडून तुम्ही जाऊ नका. काल घडला त्याच्यावरून एवढाच सांगतोय. हा घर तुमचं आसरो असा आणि तुमच्यावर जी वाईट शक्ती येता ती ह्या घर परतून लायता. ह्या जर कवच सोडून जाशात तर बळी जाय तुमचो. चिंधियो चिंधियो होती असा मरण येत का तुम्ही स्वतः वळखाच्यात सुद्धा नाही. हा इतक्या साधा नाही. आणि वाकड्यात जाशात तर किंमत मोजूची लागात. ठीक आहे, मी या वाड्यातून, गावातून, सीमेतून बाहेर जाणार नाही. या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास आहे म्हणून नाही, तर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी. बघूया काय किंमत चुकवावी लागतेय आणि कोणाला चुकवावी लागतेय ते. नाही कानू ह्या बरं नाही वाईट होय. निलिमा अगो काय केलंस या? दत्ता गुरुवाक थांबव रे बाबा, बोलवते का? पक्का नाही वाटत आता परत येतील ते. अरे बाबा हातापाया पड त्यांच्या, पण ते का घेऊन ये. जा रे बाबा घेऊन ये त्यांका. नाथा 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 इलाय काय झालं नू? गुरांगू बघितलंस काय? होय आत्ताच गेलंय. मी त्यांना आवाज दिला पण काय बोलूक नाही. त्याच्या बाजू गेले होत. वरच्या अंगा गेले वळाकडे. दादा नू काय झाला? दत्ता गेलोय खरा गुरुवांका आणू, पण येऊ देत रे बाबा, गुरव येऊ देत. काय गरज होती गुरुवांका बोलूची? काय चुकीचं बोलले मी? आय ऐकलास? म्हणजे चुकता होती आपण, बाकी सगळी बराबर. आई अगं तू शांत हो बरं. अगं झालं ते झालं. तू गप्रव. झालं ते झालं काय? हा ज्या काय होता त्याचे परिणाम चांगले नाही होणार. निलिमा सगळं गाव मानता गो गुरुवांका, आणि आपल्या घरात कुणी त्यांच्याशी वाईट वागला तर अख्खो गाव वाईट टाकात आपल्या. ह्यांका काय फरक पडणार? हा नंतर जातील मुंबईत, भोगूचा लागतील आपल्या. काही भोगावं लागणार नाही. आणि काय चुकीचं बोलले मी? डॉक्टर माधवला तपासून गेले, त्यांनी औषधं दिली. मग आणखीन कोणी बघायला जाण्याची काय गरज आहे? अगो पण त्यांनी काय उपाय सुचवल्यानी तर माधव लवकर बरा झाला असतो. आजारपणाची वेगवेगळी कारणं असतात आणि त्यांचं निदानही होत. तुमच्या माहितीसाठी सांगते, काही अपवाद वगळता असा कुठलाही आजार नाही ज्याच्यावर उपचार होत नाही, पेशंट बरा होत नाही. आणि काही आजार मानसिक सुद्धा असतात. हा ज्या काय हा त्या आमका सांगू नको तुम्ही. त्यांका जे दिसता त्या आपल्याक नाही दिसत. देव बोलता त्यांच्याशी. खरंच घे बाय. निलिमा मिरच्या झोंबल्या असतील.
अर्चेस बस झाला. अरे माझी कणकण कमी झाली आता. ऐक बस. हा निलिमा काय झालं? काही नाही. गुरव काका आले होते का? हो. काय म्हणाले? काही नाही. मामा आवाज वर येत होता. निलिमा प्लीज त्या गुरव काकांबरोबर वाद करू नको. मी माझं मत त्यांना सांगितलं. निलिमा तुम्हा दोघांची मतं वेगळी आहेत, मग वाद तर होणारच ना. त्यांच्यासाठी मी माझं मत नाही बदलणार. निलिमा तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस, पण आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ना तिथे आपली तत्व रूल्स सगळे बाजूला ठेवावे लागतात. मला नाही जमत. अख्खा गाव त्यांना मानतो. मला गावापेक्षा फॅमिली महत्वाची आहे. आणि तुझा इलाज करण्यासाठी फक्त डॉक्टर हाच पर्याय आहे. करेक्ट, तू अगदी बरोबर आहेस. पण माधव प्लीज तू नको ना या सगळ्याचा विचार करूस. तुला आरामाची गरज आहे. या गुरुवान या या. या आहे गुरविले. या गुरुवान. येवा गुरुवानू. गुरुवानू निलिमा तुमका जा काय बोलला तर विसरून जावा. माफ करा ते का. हाय सरला त्यांका काय कळत नाही, पण आमचो तुमच्यावर विश्वास असा. तुम्हीच काय आसात त्या दूर करशाल. मी काय करूचा तर नंतर करीन, पण आधी तुमच्या थोरले सुनेक माझ्या समोर उभी करा. गुरुवानू झाला गेला गंगेक मिळाला, सोडून देवा तो विषय. आधी तिका माझ्या समोर उभी करा. पूर्वा जावईनी करून घेऊन ये. माधव हा, डोकं जास्त दुखत असेल तर टॅबलेट घेतोस का? नाही नको, तर बरं वाटतंय. काकी काय ग? तुला खाली बोलवलंय. कशासाठी? अगं ते गुरव काका आलेत, त्यांनी बोलवलंय. मगाशी गेले होते ना ते? भाऊजी परत घेऊन आले का? हो मग माझं काय काम आहे तिथे? काकी अगं तिला काय ठाऊक असणार, तू जाऊन बघून ये. ठीक आहे, मलाही बोलायचंच आहे. चल पूर्वा. काय झालं डॅड? अरे निलिमा खाली गेली आहे आणि गुरव काका आले, त्यांचे वाद होणार पुन्हा. मला मला समजावलं पण. डॅड 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 तू प्लीज रिलॅक्स कर प्लीज. मी खाली जाऊन बघून घेतो. अरे तुझ्या डॅड प्लीज प्लीज. काय झालं? मला कशाला बोलवलं? मी बोलवलं. तुमचो माझ्यावर विश्वास नाही, या गावाक विचारा. या गावाचा म्हणणं मी त्याच्यापर्यंत पोहोचयतय. तुमच्यातलो आणि त्याचो दुवास आहे मी. मी ठरवलंय तर एका घटकेत माधव रांग त्यांच्या पायावर उभं करी. मी सांगितलेला ऐका गोया. 1 मिनिट. तुम्ही हे सगळं सांगितलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा.
माझ्या नवऱ्यावर डॉक्टरच उपचार करतील. इथल्या डॉक्टर्सना नाही जमलं तर शहरातल्या डॉक्टरकडे नाही, मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टर्स करून ट्रीटमेंट करून घे. पण तुम्ही सांगितलेल्या मार्गावर मुळीच जाणार नाही. दत्ता, तू बोलायलंय म्हणा मी परत इलय. हेंका माहिती नाही मी कोण असायचो आणि काय करू शकता इथं. आज तुम्ही माका बोलायला, एक दिवस तुम्ही माझ्या पायाकडे याच्यात